श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या हे 22 ऑगस्ट 2024 वार गुरुवार आणि उद्या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. तर चतुर्थी व्रत कसं करावं, त्याचा उपवास कसा करावा, तो उपवास कधी सोडावा, चंद्रोदय वेळ व पूजाविधी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे 22 ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी. बघा, गणेश उत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. व्रताचं महत्त्व अधिक असतं. त्याचप्रमाणे चंद्रोदय वेळ देखील आपण जाणून घेणार आहोत. अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होत आहे आणि गणेश चतुर्थीची काहीशी लगबग सुरू झालेली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळं काय करावं याची आपण सर्वजण तयारी करत आहोत. त्याआधी येणारी श्रावणातील ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. चातुर्मासातील श्रावण मासात व्रत वैकल्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे फार प्राचीन आहे. श्रावणातील संकष्टी चतुर्थी व्रतपूजन बघा, त्याचबरोबर चंद्रोदयाची ही वेळ जी आहे ती प्रत्येक प्रमुख शहरामध्ये ही वेगवेगळी असते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे. तो बघा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, त्याचबरोबर समरांगणात अग्रस्थानी लढणारा, शिक्षणाची आवड बुद्धीची देवता म्हटलं जातं व शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बाप्पा. श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे. तसेच गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती बघा, आपण प्रत्येक भक्त हा प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेश व्रत केलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थी पूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी ही विशेष मानली जाते. यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर आपल्याला शुभफल देतो असं देखील म्हटलं जातं. तर हे चतुर्थी व्रत कसं करावं, उपवास कसा करावा हे जाणून घेऊया. संकष्टी चतुर्थी हे व्रत अगदी कोणीही करू शकतं व बघा, स्त्री करू शकते, पुरुष करू शकतो, मुलगा मुलगी अगदी कोणीही करू शकतं. आपल्या फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने केलं ना तर कुठलंही व्रत अगदी मनापासून जी काही तुमची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करतात. त्यामुळं अगदी करू शकता. प्रत्येक संकष्टीला बघा, गणेश भक्त आपापल्या परीनं जशी जमेल तशी गणपती बाप्पांची पूजा करत असतात, त्याप्रमाणे व्रत करत असतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करत असतात. हे व्रत केल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो असं म्हटलं जातं. मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय हा उपवास सोडू नये. बघा, तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करत आहात, तुम्ही उपवासाचे सर्व पदार्थ या दिवशी खाऊ शकता. दूध, फळं, तुम्ही साबुदाण्याची खिचडी खात असाल, भगर खात असाल तर खाऊ शकता. मात्र चंद्रोदयाची वेळ चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत सोडलं जात नाही. बघा, काही जर तुम्हाला शारीरिक काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही आजारी असाल तर ठीक आहे, किंवा वय झालेलं आहे
तर एक वेळेस ठीक आहे, परंतु तुमचं सर्व काही व्यवस्थित आहे आणि तुम्ही चंद्राची पूजा न करता चंद्रोदयाच्या आधीच उपवास सोडला तर तो उपवास तुमचा मोडला जातो. त्यामुळे चंद्रोदयाची जी वेळ आहे ती वेळ अवश्य पाळली पाहिजे. तर उद्या 22 ऑगस्टला चंद्रोदयाची वेळ ही 9:02 आहे. तर उपवास काय करायचा आहे बघा, त्याची पूजाविधी कशी करायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे, तुमची देवघरातली सर्व पूजा करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, जे काही असेल, आता फोटो जर असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणता आलं तर अतिशय उत्तम, नाही तर ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः हा तुम्ही किमान 21 वेळा तरी हा मंत्र म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे ते तुम्ही स्वतः प्राशन करायचं आहे. तुमच्या घरातील कुटुंबातील मुलं असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील सर्वांना ते द्यायचं आहे. त्याचबरोबर अभिषेक करून झाल्यानंतर देवघरात स्थापन करताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावर हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती त्यावर स्थापना करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला बाप्पांना एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचे आहे. 21 दुर्वांची एक जोडी देखील अवश्य अर्पण करावी. गणपती बाप्पांना आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जोडी ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ही आवर्जून अर्पण करावी. गंध, धूप, दीप दाखवावा. नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर तुम्ही मोदक दाखवू शकता. मोदक हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. बघा मोदक तुम्ही उकडीचे करू शकता, गव्हाचे बनवू शकता, रव्याचे, जे तुम्हाला येत असतील, जे तुम्हाला शक्य असतील ना ते मोदक तुम्ही बनवायचे आहे आणि गणपती बाप्पांना आवर्जून मोदकाचा नैवेद्य बघा दाखवता आला तर अतिशय उत्तम. आणि त्यानंतर चंद्राची सायंकाळी चंद्राची पूजा करायची आहे, चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर आरती, गणपती बाप्पांची आरती विधिवत म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं जेवण जे काही तुम्ही बनवलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, डाळ, भात, पोळी, भाजी. आणि त्यानंतर तुम्ही एक आसन घ्यायचं आहे आणि हा तुमचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. तसेच शक्य झालं ना तुमच्या जर घराच्या जवळपास गणपती बाप्पांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही तिथे देखील तुम्ही फुटाणे आणि गूळ जर अर्पण करता आला ना तर अतिशय उत्तम. गणपती बाप्पांना हे देखील अतिशय प्रिय आहे. हे केल्यानं तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहे. तुमच्या आयुष्यात येणारे संकट असतील, दुःख असतील, ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होणार आहे. गणरायाची कृपादृष्टी तुमच्यावर लाभणार आहे. तुमची इच्छापूर्ती जी आहे ती होणार आहे. आपली इच्छा देवासमोर प्रगट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे नक्कीच प्रार्थना करावी. इच्छेमागील हेतू अतिशय शुद्ध असेल आणि आपले कर्म जर चांगले असेल ना तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही, हे तितकंच खरं आहे. गणपती बाप्पा तुमचे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. कान्हासाठी देखील यशोदा मातेने केलं होतं हे संकष्टीचं व्रत, हे तुम्हाला माहीत आहे का? भगवान श्रीकृष्ण बघा बालवयात अतिशय खोडकर असे होते आणि हे सर्व श्रुत आहे. श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघांच्या मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेनं हे व्रत केल्याचा उल्लेख सांगितला जातो. हजारो वर्ष हे व्रत अनेक गणपती भक्त जे आहेत, गणेश भक्त आहेत, ते अगदी निष्ठेने पाळत असतात. यातूनच या व्रताची जी काही महती आहे, ती काही थोरवी आहे ती दिसून येते. काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्टी चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केलं जातं. अगदी मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होतेच, हा असा अनेक गणेश भक्तांचा अनुभव आहे. या दिवशी बघा उपासा इतकेच उपासनेलाही तितकंच महत्त्व आहे. आपली इच्छा देवासमोर प्रगट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे नक्कीच प्रार्थना करावी.
इच्छेमागील मात्र हेतू हा शुद्ध असावा. त्याचबरोबर दिवसभर तुम्हाला बघा काही नाही जमलं ना, तुम्ही उपवास करताय तर श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप जितका करता येईल ना तितका करायचा आहे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष आवर्जून म्हणा. गणपती स्तोत्र देखील तुम्ही या दिवशी आवर्जून म्हणा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.